पाहत आहे झी 24 तास. नमस्कार महाराष्ट्र. पुढील बातम्यांचा वेध घेण्याआधी ठळक बातम्यांवर पुन्हा एक नजर टाकूया आणि आता बातम्या विस्ताराने पाहूया. पहिली बातमी पुण्याहून. पुण्यातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगसह त्या रस्त्यांवरील खुणांची माहिती उपलब्ध करून देणारी वेबसाईट ETH मधील अभिजित कोळस यांनी विकसित केली आहे. इंटरनेटवरील driveme.in या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र दहशतवाद्यांनी गुगल अर्थ या वेबसाईटचा केलेला वापर लक्षात घेता या साईटचा ऍक्सेस नियंत्रणात राहणं महत्वाचं आहे. पुणे शहरात तुम्ही अनोळखी आहात आणि तुम्हाला या शहरातील एखाद्या ठिकाणी कसं जायचं असा प्रश्न पडलाय. तर आता हा प्रश्न सुटलाय. तुमच्या मदतीला येणारे driveme.in ही वेबसाईट. इच्छित स्थळी कुठल्या मार्गाने प्रवास करायचा, रस्त्यावर काय काय खुणा आहेत आणि या संबंधातील अधिक सचित्र माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुण्याची सर्व माहिती याच्यावरती दिसते. म्हणजे आपल्याकडे तर मॅपिंग साईट्स भरपूर असतात, पण शेवटी वेळ पडते तेव्हा आपण रस्त्यावरती कोणाला काय विचारतो की पानटपरीला जाऊन विचारतो आपण की बाबा ह्या रस्त्याला कसं पोहोचायचं, आणि तो आपल्याला रोड सांगतो की थोडं पुढे जा, उजवीकडे वळ, डावीकडे वळ, तिथे एक होर्डिंग दिसेल, रस्ता असा आहे बाबा सांभाळून जा. या गोष्टी एक माणूस आपल्याला सांगतो, तर ते सेम आपण ह्याच्यातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यातील 650 किलोमीटरचे रस्ते तसंच 450हून जास्त ओळखीच्या खुणा या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसंच ही वेबसाईट कम्युनिटी वेबसाईट असल्या कारणानं तिला व्हिजिट देणाऱ्या व्यक्तीही त्यात आणखी भर घालू शकतात. म्हणजे आपल्याला काही लागणाऱ्या गोष्टी असतात किंवा टू व्हीलर शॉप कुठे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे शॉप कुठे, चप्पल बूट कुठे मिळतात, ही सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यावरती कम्युनिटीने एकत्र येऊन अपलोड केली पाहिजे की मग ते जास्त युजफुल होऊ शकतं. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोळस यांनी ही वेबसाईट विकसित केली आहे. तसंच आगामी काळात मोबाईलवरही ही माहिती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. दहशतवाद्यांना या माहितीचा गैरवापर करता येऊ नये यासाठी मात्र या माहितीच्या उपलब्धतेवर योग्य नियंत्रण असावं अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होतीये. झी 24 तास साठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह कल्याणी कुलकर्णी, मुंबई.